मुंबईमध्ये काँग्रेसकडून जन आक्रोश आंदोलन करण्यात येते। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। कुर्ल्यातील भूखंड अदानीला देण्यास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते। भाजप सरकारच्या निर्णयाचा निषेध या आंदोलनाद्वारे करण्यात येतोय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, मुंबईमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते। आक्रोश आंदोलन सध्या सुरू आहे, काय अपडेट? तर आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करूच, मात्र वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईमध्ये काँग्रेसचं हे जन आक्रोश आंदोलन, कुर्ल्यातील भूखंड अदानीला देण्यास विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। भाजप सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात येतोय। विरोधातला मोर्चा आहे। खरं तर ज्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन करण्याची मागणी आहेत त्याचं कत्तल होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे, जागा घशात घालण्याचा प्रयत्न आहे, काय सांगू? म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की हे जे केंद्रामधलं आणि राज्यामधलं सरकार आहे ते सरेंडर सरकार आहे। ज्या वेळेला ट्रम्पचा फोन येतो त्या ठिकाणी मोदी जे आहे ते सरेंडर करतात, आणि अदानींसाठी ज्यावेळी मोदीजींचा सरकारला फोन येतो तेव्हा राज्य सरकार त्याच्यासमोर नतमस्तक होतं। आणि म्हणून मी म्हटलं की तिथे देवेंद्र सरेंडर, इथे अदानीसाठी नाही, तिथे नरेंद्र सरेंडर आणि इथे अदानीसाठी देवेंद्र सरेंडर, ही जी भूमिका आहे ना, ह्याला आमचा विरोध आहे। खरं सांगायचं झालं तर आपण जर बघितलं असेल, धारावीचे जे आहेत त्यातले लाखो लोकांना बाहेर पाठवण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। धारावीची मोठ्या प्रमाणामध्ये लूट चाललेली, मला सांगायला पाहिजे तुम्हाला, 600 एकर जमिनीवर त्यांचं लक्ष आहे। आणि धारावीच्या नावाखाली किती जमिनी घेतल्या? त्या ठिकाणी देवणार असेल डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणी मड मालवणी असेल, त्या मुलुंड असेल, किंवा आता ही कुर्ल्याची जमीन असेल, मोठ्या मोठ्या जमिनी जे घेण्याचं काम चाललंय। मुंबईला त्या ठिकाणी गिळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय। आणि म्हणून माझ्या भाषणात मी बोलले की त्यांना भस्मे रोग झालाय, त्यांना मुंबई गिळायची, आणि त्यांना मुंबई गिळण्यासाठी जे जे मदत करता येईल ती मदत राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे। हे खरं तर दुर्दैव आहे। खरं तर मला सांगायला पाहिजे की जर तुम्ही लोकांचं मत घ्याल, लोकांना सांगा ना लोकांची हिअरिंग घ्यायला, जर लोकांची मतं तुम्ही विचाराल तर तुम्हाला जाणवेल मुलुंडची लोक विरोधात आहेत, मड मालवणीची लोक विरोधात आहेत, कुर्ल्याची लोक विरोधात आहेत। सॉल्ट प्लॅन लँडच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तिथली आता तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय, म्हणजे तुम्ही पर्यावरणाशी किती खेळण्याचं काम करत आहात। म्हणजे इम्पॅक्ट असेसमेंट बद्दल तुम्ही नंतर बोलणार आहे, त्याच्याबद्दल कधीतरी बोला बरं।